श्री सद्गुरू सखाराम महाराज अंमळनेरकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला नेहमीच पाहायला भेटतील. सोबतच सगळ्यांना शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, योगी, तपस्वी यांचं यथोचित गौरव करण्याचा क्षण संत पूजन. कारण आपल्या हिंदू संस्कृतीत अतिथी देवो भव अशी म्हण. भगवंत आपणासारख्या योग्यांच्या रूपातच या आपल्या कलियुगात अवतरले आहेत. म्हणूनच मी संत पूजनाचा धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. तुकोबाराय आपल्याला सांगतात, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आज सद्गुरू संत श्री सखाराम महाराजांच्या समाधी द्विशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं जगद्गुरू करवीर पीठ शंकराचार्यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली आणि परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आत्ता हा उद्घाटनाचं सत्र आपलं सुरू झालेलं आहे. अगोदर आचार्यांच्या पादुकांचं आणि संतांचं पूजन स्वागत होणं आवश्यक आहे. त्यामुळे परिचय करून देत आणि आपण संत पादुकांचं पूजन करू. एकेकांचं नाव पुकारलं जाईल, कार्यकर्त्यांनी तिथे यायचं आहे, त्यांच्याकडनं तिथं आचार्य पूजन होईल आणि त्या पद्धतीनं पुढे जाईल. ज्या नामे पृथ्वी समूळ तरली, ते नाम वाचे वसो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलिला, तो हस्त माथा वसो. ज्या पादे फणी कळिया स्पर्शिला, तो पाद भाळी ठसो. असं वर्णन ज्या विराट रूप दर्शन देणाऱ्या श्रीकृष्णाला जसं लागू पडतं, तद्वतच परमपूज्य श्रद्धेय जगद्गुरू श्री शंकराचार्य परमपूज्य श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी महाराज यांना माझा कोटी कोटी प्रणाम. वंदनीय जगद्गुरू श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी हे करवीर पीठाचे शंकराचार्य. हे पीठ श्री शृंगेरी पीठाचं अधिष्ठित असलेल्या श्री विद्याशंकर भारती या शंकराचार्यांनी 13व्या शतकात कोल्हापुरातील या मठाची स्थापना केली. सध्याचे स्वामीजी हे 28वे पीठाधीश आहेत. जगद्गुरू स्वामीजी परमपूज्य श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी महाराज यांचं संत पूजन परमपूज्य श्रद्धेय सद्गुरू श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या हस्ते संपन्न होतो आहे. मी विनंती करते, परमपूज्य श्रद्धेय सद्गुरू श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर यांनी करावा. सर्व साहित्य घेऊन या पुढे. अगोदर पादुकांचं पूजन करून आणि मग आचार्यांचं सन्मान केला जाईल, आचार्यांचं पूजन केलं जाईल. पिशवी सकट सगळं द्यायचं आहे. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ यं पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय श्रीदक्षिणामूर्तये नमः. श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज की धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गोहत्या. नमः पार्वती पते हर हर महादेव. श्रीमद जगद्गुरू शंकराचार्यांच्या पादुका पूजनानंतर आणि त्यांच्या स्वागतानंतर परमपूज्य स्वामी श्री सागरानंदजी सरस्वती महाराजांचा परिचय आणि त्यांचं पूजन. अखिल भारतीय तपोनिधी पंचायती आनंद आखाडा कुंभमेळ्यामध्ये जे एकंदर 13 आखाडे आहेत, त्यातला आनंद आखाडा संन्यासी परंपरेतला आखाडा. साधारणतः 900 वर्षापूर्वी या आखाड्याची स्थापना झाली. त्या आखाड्याचे अखिल भारतीय अध्यक्ष
आणि अखिल भारतीय षडदर्शन परिषदेचे अध्यक्ष म्हणून परमपूज्य स्वामी श्री सागरानंदजी सरस्वती महाराज यांचा सर्वांना परिचय आहे. आज वयोवृद्ध महात्म्यांपैकी आखाड्यांच्या स्वामीजींचं एक नाव येतं. केवळ संस्थांच्या श्रद्धेपोटी आणि महाराजांच्या प्रेमापोटी श्री सागरानंदजी सरस्वती महाराज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं स्वागत आणि पूजन गौरीताई कोण करणार आहे? स्वामीजींचं पूजन आणि नाव काय बोल? गोविंद देवगिरीजी नाही नाही नाही, सागरानंदजी सरस्वतींचं पूजन. परमपूज्य महाराजांनीच करावं. तदनंतर परिचय करून देतील परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांचा. गुरुरेव जगत सर्व ब्रह्मा विष्णू शिवात्मकम गुरो परतरम नास्ति तस्मात् संपूज्येत गुरुम. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे गुरु म्हणजे संपूर्ण जगाचे सार आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूप एकात्मिकरित्या गुरूंमध्ये सामावलेले आहे. गुरूंपेक्षा सर्वश्रेष्ठ असा कोणीही नाही, म्हणून सतत गुरूंची पूजा करावी अशा गुरुस्वरूप असणाऱ्या परमपूज्य गोविंद गिरीजी महाराजांना मी प्रथमतः नमस्कार करते. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज म्हणजे किशोरची व्यास. 1949मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर या गावात पारंपरिक आध्यात्मिक आणि प्रतिबद्ध धार्मिकतेचा अभ्यास करणाऱ्या एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. महाराजांना दीर्घकालीन परंपरांद्वारेच आपल्या आईवडिलांकडूनच आध्यात्मिक विज्ञान आणि भक्ती यांचा वारसा मिळाला आहे. गोविंद गिरीजी महाराजांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वाध्यायाचे अधिपती परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्यायाचे सामाजिक कार्य महाराजांनी केले. तत्त्वज्ञानात BA ची पदवी मिळवल्यानंतर पुढे वाराणसी येथे जाऊन दर्शनाचार्य ही प्रतिष्ठित पदवी पूर्ण केली. गोविंद गिरीजी महाराज अवघ्या 17 वर्षांचे असताना 120 वर्षांची चालत आलेली परंपरा म्हणजे श्रीमद भागवत यावरील प्रवचन आपल्या गावी त्यांनी प्रथमतः केले. तसंच श्रीमद भागवत कथेबरोबरच रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, योग, वशिष्ठ शिवाय इतर आध्यात्मिक साहित्य तसंच भारतीय संस्कृतीची स्थापना करणारे प्रवचन महाराज करीत आहेत. त्यांची प्रवचने केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, परमपूज्य महाराजांनी स्वामीजींचं पूजन केलंय. स्वामीजींनी स्वामी महाराजांचा सत्कार या ठिकाणी केलाय. संस्थांच्या तर्फे सखाराम महाराजांचा प्रतिमा श्रीफळ पुष्प इत्यादी घेऊन स्वामीजींचं पूजन होतं. साकेतवासी परमपूज्य स्वामी श्री हंसदेवाचार्यजी महाराज जे जगद्गुरू रामानंदाचार्य म्हणून ओळखले जात होते. आपल्या या द्विशताब्दी समारोहाच्या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष म्हणून ते येणार होते. पण भगवंताच्या आणि नियतीच्या मनात काही वेगळं होतं. त्यामुळं स्वामीजी साकेतवासी झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी परमपूज्य स्वामी श्री अरुणदासजी महाराज हे या ठिकाणी आलेत. महाराजजी त्यांचं पूजन करतायत. हरिद्वारहून मुद्दाम स्वामीजींचे उत्तराधिकारी आले आणि परमपूज्य श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या आग्रहानं स्वामीजींचं या ठिकाणी निश्चित येणं झालं. यानंतर परमपूज्य श्री भक्तराज महाराज मुल्हेरकर अर्थात आपल्या संस्थांचं गुरुघर, त्यांचं पूजन श्री महाराजजी करतायत. आज आपल्याला सगळ्यांना स्मरण होतं ते वैकुंठवासी श्री रघुराज महाराज मुल्हेकरांचं. आज श्री भक्तराज महाराजांच्या स्वरूपातच आपण महाराजांना पाहतो. आज त्यांचं गुरुपूजन या ठिकाणी आपल्या संस्थांतर्फे होतं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. त्याचप्रमाणे श्री जनार्दन हरीजी महाराजांचा परिचय करून देतात. जनार्दन हरीजी महाराज सतपंथ परिचय करून द्या. न गुरोरोधिकं तत्वं न गुरोरोधिकं तपः तत्वज्ञानात परम नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. या ठिकाणी आपल्याला सर्वांना लाभलेले परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज हे सतपंथ संस्थान फैजपूरचे 12वे गादीपती आहेत. त्यांच्या दीक्षारोहण विधीला जवळजवळ 22 वर्ष पूर्ण झाली. श्री जनार्दन हरीजी महाराजांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील अनद या गावी झाला. दिनांक 28/8/1978 साली झाला. तेजस्वी आणि शांत स्वभावाच्या जनार्दन हरीजी महाराजांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. आपण देशासाठी धर्मासाठी कार्य केले पाहिजे ते आपल्या मित्रांबरोबर लहानपणापासूनच बोलत असत. आपले शिक्षण चालू असतानाच ते रामायण, महाभारत, गीता, उपनिषद, इतिहास यांचाही एकीकडे अभ्यास करत होते. परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज 11 वर्षांचे असतानाच फैजपूरच्या सद्गुरू परमपूज्य जगन्नाथ महाराजांचे पट्ट शिष्य बनले. मला या परमपूज्य श्री ठिकाणी जनार्दन हरीजी महाराजांचं पूजन आणि स्वागत झालेलं आहे. सावद्याहून आलेले श्री स्वामी भक्तिकिशोरदासजी महाराज यांचं पूजन आणि स्वागत संस्थांतर्फे महाराज करत आहेत. भक्तिकिशोरदासजी शास्त्रीजी महाराज, भक्तिप्रसाद शास्त्रीजी महाराज, सावदा. स्वामीनारायण संप्रदायाच्या परंपरेतून व्याकरणाचे गाढे विद्वान असणारे स्वामीजी आज स्वामीनारायण संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पूजन महाराजजी करतात. त्याचप्रमाणे आवर्जून आलेले श्री नाना महाराज लोणीकर अर्थात सद्गुरू श्री सखाराम महाराज संस्थान लोणी यांचंही पूजन महाराजांच्याकडनं होत आहे. त्याचप्रमाणे संत श्री गुरुमाल सिंहजी महाराज जे हरिद्वारहून आता स्वामीजींबरोबर आलेत, श्री गुरुमाल सिंहजी महाराज यांचंही पूजन महाराजजी करतात. विष्णुस्वामी संप्रदायाचे महंत श्री प्रकाशदासजी महाराज संत श्री गुरुमाल सिंहजी महाराज यांचं पूजन व्हायचं आहे. स्वामी श्री भक्तिप्रसाद शास्त्रीजींचं स्वागत आणि पूजन या ठिकाणी होत आहे. त्यानंतर हरिद्वारहून आलेले संत श्री गुरुमाल सिंहजींचं स्वागत पूजन होत आहे. उजळले भाग्य आता
अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणे पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. असं तुकोबरायांचं सांगणं आहे. आज आपल्या भाग्यानं अनेक ठिकाणाहून ही संत मंडळी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरता आली आहेत. महंत श्री प्रकाशदासजी महाराज, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरून आलेले महंत स्वामी श्री केशवानंदजी सरस्वती, त्यानंतर दुसरे स्वामीजी महाराज त्र्यंबकेश्वरून आलेले महंतजी, यांचंही पूजन महाराजांच्या हातून या ठिकाणी होत आहे. विष्णुस्वामी संप्रदायाचे श्री महंत प्रकाशदासजी महाराज, सातारून आलेले वेदमूर्ती श्री विवेक शास्त्री गोडबोले यांचाही सन्मान या ठिकाणी होतो. महंत श्री प्रकाशदासजी महाराज विष्णुस्वामी संप्रदायाचे श्री महंत आहे. महंत स्वामी श्री केशवानंदजी सरस्वती त्र्यंबकेश्वर, आणि दुसरे महंत स्वामी जे आलेले त्र्यंबकेश्वरून, त्यांचे दोन्ही. आणि त्यानंतर श्री दादा महाराज जोशी जळगाव.
वृक्षारोपणाचाही उद्घाटन सोहळा होणार आहे. तत्पूर्वी संस्थांचे विश्वस्त येवले आप्पा यांनी आपलं मनोगत थोडक्यात मांडावं. सद्गुरु सखाराम महाराज की. आवाज फार कमी आला, म्हणजे नाश्ता तर झालेला आहे सकाळी, पण आवाज जरा जोरात आला पाहिजे. इतक्या समुदायाने एकमुखी आवाज करा. सद्गुरु सखाराम महाराज की. 1818 ते 2018 असा 200 वर्षाचा काळ ज्यांच्या पवित्र आचरण आणि कार्यक्रमानुसार पार पडत आला, त्या अंमळनेरकर संस्थांचे 11वे सत्पुरुष, माझे सद्गुरू, सर्वांचे आदरणीय परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या आशीर्वादाने आणि सर्व भक्तगणांच्या इच्छेने हा सोहळा आपण संपन्न करीत आहोत. या सोहळ्यासाठी तमाम महाराष्ट्रातून उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचं प्रथम संस्थांच्या वतीने मी आज या कार्यक्रम मंडपामध्ये सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाचं थोडक्यात निवेदन म्हणण्यापेक्षा त्या संदर्भीचं मनोगत आपल्यापुढे थोडक्यात व्यक्त करतो, करणं गरजेचं आहे. कारण संस्थांविषयी माहिती तंतोतंत प्रत्येकाला असेलच असं नाही. या संस्थांचा कार्यकाळ जवळजवळ 250 वर्षाचा होत आलेला आहे. संत सखाराम महाराजांच्या जन्मापासून तर देहत्यागापासून तर आजपर्यंत जी परंपरा या संस्थांनी चालवलेली आहे, या गादीने चालवलेली आहे, त्यातले महाराज प्रसाद महाराज हे 11वे सत्पुरुष. मूळ सत्पुरुषापासून या संस्थांमध्ये आपण लक्ष देऊन बारकाईने जर पाहिलं असेल तर 3 संप्रदायाचं पावित्र्य सांभाळलं जातं. एक रामानुज संप्रदाय, एक बैराग संप्रदाय आणि एक वैरागी वारकरी संप्रदाय. या 3 संप्रदायाचं तंतोतंत आचरणशीलता, पावित्र्य आणि नियम याचं काटेकोरपणाने पालन करून ते प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरणाचं काम अव्याहतपणाने आजही सुरू आहे आणि त्यात तिळमात्र कुठेही बदल झालेला दिसत नाही. आणि ही पवित्र धुरा सांभाळत असताना महाराजांनी त्यात वेळेनुसार, परिस्थितीनुसार आणि बदलत्या काळानुरूप जे काही बदल घडवून आणलेत तेही आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसत आहेत. या संस्थांमध्ये नुसते धार्मिक कार्यक्रमच केले जातात असा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सेवासुविधांचे कार्यक्रमसुद्धा आपण या संस्थांमार्फत पार पाडित आहोत. यामध्ये शैक्षणिक बाबतीत जर म्हणाल तर बालवाडी, वेद पाठशाळा, वारकरी पाठशाळा यासारख्या शाळां आपण सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि हा जवळजवळ 15 वर्षाचा काळ या संस्थांमार्फत व्यतीत झालेला आहे. त्याचबरोबर दवाखाने आपण चालू ठेवलेले आहेत. भगिनींसाठी वेगळा दवाखाना आहे, त्या ठिकाणी डॉक्टर मुठे हे सेवा देत आहेत. बंधूंसाठी वेगळा दवाखाना आपण चालवतो आहोत, त्या ठिकाणी डॉक्टर महेश पाटील आणि रमेश पाटील हे सेवा देत आहेत. याचबरोबर वर्षभरात या संस्थांमार्फत राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नदान हेही केलं जातं. यावर्षी 20 शताब्दी निमित्त आपण याच कार्यक्रमाअंतर्गत नुसते धार्मिकच कार्यक्रम करायचे नाहीत. 108 कुंडी विष्णुपद आहे तर यज्ञच फक्त करायचा नाही, तर याबरोबर सामाजिक उपक्रमही आपण राबवले पाहिजेत, कारण ती काळाची गरज आहे. आणि त्यानुसार आपण दिव्यांगांना साहित्य वाटप, नेत्रचिकित्सा शस्त्रक्रिया, गाथापारायण, वृक्ष लागवड अशा प्रकारचे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत आणि त्याची नोंदणीसुद्धा आहे आणि त्याचे उपक्रम यशस्वीरित्या आपण पार पाडणार आहोत. नेत्र शस्त्रक्रियेच्या संदर्भात जवळजवळ
400 लोकांची नोंदणी आपल्याकडे झालेली आहे आणि नेत्र तपासणी उद्यापासून सुरू होईल. रक्तदान शिबिर कालपासून सुरू झालेलं आहे. दिव्यांग साहित्य वाटप उद्यापासून कार्यक्रम सुरू होईल. गाथा पारायणाला उद्यापासून सुरुवात होईल. असे वेगवेगळे उपक्रम आपल्या या संस्थान राबवत आहोत आणि राबवणार आहोत. भविष्यामध्ये याच पद्धतीने आणखी भव्य दिव्य कार्यक्रम पार पडावेत की ज्यामध्ये आजच्या दिवशी सर्वांच्या साक्षीने महाराजांच्या आशीर्वादाने आणि महाराजांच्या सुप्त संकल्पनेप्रमाणे मला वाटतं घोषित केलं तर अनुचित ठरणार नाही किंवा अतिशयोक्तीचं ठरणार नाही. तर महाराजांच्या मनात एक सर्व सुविधायुक्त रुग्णालय आपल्या अंबळनेरमध्ये असावं संस्थांचं, असा संकल्प महाराजांचा आहे आणि तो आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण पूर्णत्वास नेऊ असा संकल्प आज करायला हरकत नाही. त्याचबरोबर आपण सर्व तळागाळातल्या पीडित, व्याधिग्रस्त आणि आडल्या नळल्यांपर्यंत पोहोचतोच आहोत. त्यांच्या व्यथा जाणून त्याप्रमाणे त्यांना सहाय्य करण्याचा प्रयत्न करीतच आहोत. पण भविष्यामध्ये याविषयी आणखी जोमाने प्रयत्न करून आपल्याला जितक्या जास्त दलितांना, पीडितांना, आडल्या नळल्यांना, गरिबांना आणि आर्थिक दृष्टीने सक्षम नसलेल्यांना जेवढं सहाय्य करता येईल तेवढं सहाय्य करण्यासाठी सुद्धा कटिबद्ध राहण्याचा संकल्प आज या दिनाच्या निमित्ताने केला तर मला वाटतं ते अतिशय उचित ठरेल आणि द्विशताब्दीच्या निमित्ताने फार मोठं कार्य ते होऊ शकेल. महाराजांचे आशीर्वाद आहेत. उपस्थित संतजनांना नमस्कार करून संस्थांच्या कार्याविषयी एवढंच मनोगत व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व वंदनीय संतांना नमस्कार करतो आणि संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडियाला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली असं म्हणून माझं संस्थांविषयीचं अगदी अल्पसं मनोगत मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. छाया तैसा देव मानितो स्वभावे, नाही आम्हा ठावे सुख दुःख. जन्ममरणाचा संपला संसार, झाला साक्षात्कार स्वस्वरूपाचा. कैचा देशकाळ विश्वची केवळ, माया मृगजळ कळो आले. स्वामी म्हणे आम्ही अनादी अनंत, सुखदुःखातीत स्वयंसिद्ध. असं वर्णन हे सद्गुरू श्री सखाराम महाराज संस्थांच्या आद्य मठाधिपतीपासून या पीठाचे आजचे गादीपुरुष श्री सद्गुरू प्रसाद महाराज अंमळनेरकर यांना यथार्थ वर्णातीत आहे. म्हणूनच श्रद्धेय परमपूज्य सद्गुरू श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर यांना विनंती आहे की आपण आपलं या सोहळ्यामागचं प्रयोजन विशद करावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. सद्गुरू सखाराम महाराज द्विशताब्दी सोहळा. गुंडा महाराज देगलूरकर व सखाराम महाराज यांचा समकालीन आहे. चैतन्य महाराज शेखर महाराज यांनी मागच्या वर्षी द्विशताब्दी सोहळा सुरू केला. तो एकत्र करावायचा असा विचारत असताना इकडच्या काही अडचणीमुळे तो आम्ही लांबवला आणि तो आता 2019ला सुरू. द्विशताब्दी सोहळा म्हणजे महाराजांनी केलेलं 250 वर्षाचं जे कार्य आहे, उपासना, भक्तिमार्ग आणि वैराग्य आणि नित्यनेमामध्ये कुठेही आजपर्यंत त्यांनी दिलेले नित्यनेम, त्यांनी केलेली उपासना, त्या मिती कुठेही त्याची खंडना नाही झाली. हा त्यांचाच आशीर्वाद आणि त्यांचीच कृपा आहे म्हणून ते चाललं आहे. काही भक्त मंडळींच्या याच्यातनं आलं की आपण द्विशताब्दी सोहळा मोठ्या प्रमाणात करू आणि तो केव्हा करायचा याच्यावर बरेच चर्चा झाली. कोणी जानेवारीत, कोणी मार्चमध्ये. पण परीक्षा, तो काळ, ह्या सर्व तेव्हा जमत नव्हतं म्हणून आता तो 21 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत करण्याचं ठरवलं. आणि महाराष्ट्रातले सर्व जे शिष्यमंडळ आहे त्यांनी एकत्र पंढरपूरला एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की हा कार्यक्रम करायचा
आणि सर्वांनी तेव्हा एकजुटीने काम करायला सुरुवात केली आणि तो आज दिवस साकार झाला. द्विशताब्दी सोहळा करणं तशी अवघड गोष्ट नाही, पण ती अवघड झाली असंही म्हणता येणार नाही. महाराजांच्या कृपेतनं त्यात एक 8 दिवसापूर्वी जो चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि प्रत्येकाच्या मनामध्ये पार चुकली की हा कार्यक्रम होणार की नाही, पण आम्ही तो सखाराम महाराजांच्या कृपेने तो 2 दिवसा म्हणजे 48 तासात यज्ञमंडप आणि हा मंडप उभा केला. रात्रंदिवस जाधव मंडळी, जाधवांचे सर्व कार्यकर्ते, ते त्यांच्याबरोबर जो मामा आहे तो 2 महिने इथे राहून त्याने तो मंडप उभा केला होता. पण जेव्हा पडला तो तसा 12 तास एकदम सुन्न बसला होता. आणि मुकुंद गोलटगावकरांनी आणि दावदांनी फोन केला की काय नाही, म्हटलं आपल्याला उभा करायचा. आणि त्यांनी दोघांनाही एक प्रेरणा आली आणि त्यांनी तो सुरू केला आणि तो आज साकार झाला. ही महाराजांची कृपा म्हणावी लागेल. यज्ञ पडला म्हणजे मंडप पडला, पण महाराजांची एवढी कृपा की यज्ञकुंडाला कुठेही धक्का लागला नाही, ही मोठी कृपा. आणि कुठेही जीवितहानी झाली नाही, ही त्या महाराजांची कृपा म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांनी आमच्याकडनं असंच कार्य आमच्या सर्व भक्तमंडळींना करून घ्यावं असं महाराजांपुढे मागणं मागतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल, गुरु सखाराम महाराज की जय. धन्यवाद महाराज. महंत स्वामी श्री अरुणदासजी महाराज, आपण आपलं आशीर्वचन करावं आणि अशी आपल्याला मी विनंती करते. जगद्गुरू रामानंदाचार्य श्री हंसदेवाचार्यजी महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी श्री अरुणदासजी महाराज आपले आशीर्वाद आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. स्वामीजी हिंदीतनं बोलणार आहेत, स्वाभाविक है, हरिद्वारहून आपल्याकरता येत आहेत. स्वामीजी से प्रार्थना है कि आप आपकी शुभेच्छाएं और आशीर्वाद इस कार्यक्रम के लिए अपने रामानंद संप्रदाय की ओर से और यहाँ विदित करें. आपलं संस्थान मुळात रामानंद परंपरेतलं, बैरागी परंपरेतलं येणारं संस्थान आहे आणि त्यामुळे संस्थानला आपल्या परंपरेचा आशीर्वाद मिळणं अपेक्षित आहे. स्वामीजींना मी प्रार्थना करतो, कृपया आप आपके आशीर्वचन प्रदान करें. जय सिया राम. श्री सद्गुरुदेव सखाराम जी महाराज के पावन चरणों में प्रणाम करते हुए गादीपति श्री प्रसाद दास जी महाराज के चरणों में प्रणाम. जगतगुरु भगवान के चरणों में दंडवत और गुरुतुल्य श्री गोविंद देव गिरी जी महाराज जी को प्रणाम करते हुए मंच पर आसीन सभी संतों के चरणों में दंडवत. जो गुरुदेव भगवान की आज्ञा थी, गुरुदेव भगवान खुद यहाँ आना चाहते थे, उन्होंने कार्यक्रम भी दिया था यहाँ पर आने का, परंतु आप सभी को विदित है कि गुरुदेव भगवान प्रयागराज से वापस जाते हुए हरिद्वार सड़क दुर्घटना के अंदर गुरुदेव भगवान का शरीर साकेतवासी हो गए. गुरुदेव भगवान ने जो महाराज श्री से आए वचन दिया था, उस वचन को पूर्ण करने के लिए हम यहाँ सभी संतों का दर्शन करने के लिए आए हैं.
एवं जो ये परंपरा 200 वर्ष से चल रही है उसको प्रणाम करने आए हैं। इतना ही कह पाएंगे। जय सिया राम। संस्थानचं गुरुघर अर्थात श्री उद्धव महाराज संस्थान मुल्हेर यांच्या वतीनं श्री भक्तराज महाराज मुल्हेरकर आपले आशीर्वचन या ठिकाणी देतील। ओम नमः श्री उद्धवाय। आज आपण इथे द्विशताब्दी महोत्सव एकदम नीट पूर्ण करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत। इथे संस्थानातर्फे इथल्या या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी करणाऱ्या शिष्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा। धन्यवाद महाराजजी। आम्हाला वैकुंठवासी श्री रघुराज महाराजांची अनुपस्थिती आपण जाणवू दिली नाहीत, त्याबद्दल आपणास पुन्हा शतशः नमन करतो। त्यानंतर श्री फैजपूरचे सतपंथाचे परमपूज्य श्री जनार्दन हरीजी महाराज आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतील। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वांच्या हृदयात चैतन्य स्वरूपानं विराजित परम कृपालू परमेश्वराला नमस्कार करतो। उपस्थित आपण सर्व दिव्य आत्म्यांना रामकृष्ण हरी। मंचस विराजमान परम श्रद्धे परमादरणीय सद्गुरु प्रसाद जी महाराज, मंचावर विराजमान परम श्रद्धे परमादरणीय जगद्गुरु शंकराचार्य जी भगवान, परम श्रद्धे परमादरणीय आपल्या भारताचे भूषण, फक्त महाराष्ट्र म्हणून आपण संकुचित विचार स्वामीजींच्या बाबत नाही करू शकत, म्हणून संत शिरोमणी आणि ज्यांचं संपूर्ण भारताच्या बाहेर सर्व संत समाजामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे। सर्व संप्रदायाच्या सर्व लहान मोठे संतांच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे, सर्व संत समाजात ज्यांची एक आगळी वेगळी ओळख आहे, असे परमश्रद्धेय परमादरणीय स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, मी आपल्याला पण नमस्कार करतो। तसंच मंचावर विराजमान परमश्रद्धेय सागरानंदजी महाराज, मी महाराजांनाही प्रणाम करतो। उपस्थित सर्व मंचावर विराजमान आमच्या जळगावचे दादा जोशीजी, आपल्याला प्रणाम करतो। तसंच जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्यजी महाराज यांचे उत्तराधिकारी महेंद्रश्री अरुणदासजी महाराज, जे खास हरिद्वारहून आपल्या या सोहळ्यासाठी आज इथे उपस्थित आहेत। तसंच स्वामीनारायण गुरुकुल सावदाचे अध्यक्ष आमचे परममित्र सद्गुरू शास्त्री भक्तिप्रकाशदासजी महाराज, ऋषिकेश इथून उपस्थित श्रद्धेय संत श्री गुरुमालसिंहजी महाराज, मंचावर विराजमान सर्वांना मी नमस्कार करतो, प्रणाम करतो, अभिवादन करतो। उपस्थित आपण सर्वांना मी अभिवादन करतो। श्रद्धेय राठीजी, मग आपण सर्व त्या अभिवादनात आलात, सर्वांना मी मनापासून अभिवादन करतो। आजचा खूप सुंदर सोहळा आणि मला खूप प्रसन्नता आहे की आपल्या या खानदेशात एक ही तपस्वी ओजस्वी अशी परंपरा आहे, ज्या
तपश्चर्येने, ज्या परंपरेने, ज्या संस्कार संस्कृती आणि या आध्यात्मिक वैभवाने भारत ओळखला जातो, ही हिंदू संस्कृती ओळखली जाते, तर ही सुंदरता वाढविण्यासाठी या आर्यवैदिक हिंदू सनातन संस्कृतीचं हे वैभव वाढवण्यासाठी, भारताची सुंदरता वाढविण्यासाठी मला असं वाटतं की सखाराम महाराज संस्थान अमळनेरकर त्यासाठी कार्यरत आहे. कारण की संस्थांमार्फत होणारी जी कार्यक्रम आहेत, आदरणीय प्रसाद महाराजांचं आयोजन म्हटलं की त्या आयोजनातील नीटनेटकेपणा आणि त्या आयोजनातील समाज उपयोगी आणि धर्म उपयोगी उपक्रम त्या ठिकाणी राबविले जातात. बरीच जी कार्यक्रम महाराजांची होतात त्या बहुतेक सर्व कार्यक्रमात मी उपस्थित असतो किंवा त्या कार्यक्रमात उपस्थित राहावं अशी माझी प्रयत्न असतात. त्या पद्धतीचं महाराजांचं आयोजनही असतं. यज्ञ कार्याच्या माध्यमातून या सृष्टीला मदत व्हावी, यज्ञ कार्याच्या माध्यमातून विश्वाचं कल्याण व्हावं, यज्ञ कार्याच्या पारायणाच्या, कीर्तन, वेगवेगळ्या आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनमानसाचं कल्याण व्हावं, हृदयामध्ये परमेश्वराच्या बद्दलची भक्ती वाढावी, समाज निर्व्यसनी व्हावा, समाजात समरसता निर्माण व्हावी, धार्मिकता निर्माण व्हावी. जे आपली मूळ परंपरा आहे, वैदिक परंपरा, ही परंपरा सर्वांना माहिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या परिसरात या पद्धतीची आयोजनं करायचा मानस महाराजांचा असतो. ती तळमळ असते. आणि हो, इथे हरिभक्तपरायण नरेंद्र आणि आमचे विजय परदेशी पण उपस्थित आहेत. आणि महाराजांनी स्वतः सुचवलं म्हणजे फैजपूरवर विशेष प्रेम महाराजांचं आहे, यातून आपल्या लक्षात येतं. महाराजांनी सांगितलं की पुढच्या जानेवारी महिन्यात 2020 जानेवारी महिन्यात महाराजांच्या अध्यक्षतेखाली तिथेही एका मोठ्या यज्ञाचं आयोजन आहे. पूर्ण वेळ महाराजांची तिथे उपस्थिती राहील. तर त्यासाठीही मी तुम्हाला सर्वांना आमंत्रण देतो. आणि महाराजांनी स्वतः सुचवलं याचा अर्थ की महाराजांची एक विशेष कृपा या माध्यमातून फैजपूरकरांवर आहे हे लक्षात येतं. मी महाराजांना त्यासाठी धन्यवाद पण देतो. आणि कायम महाराजांचं येणं फैजपूरला असतं, एक विशेष कृपा आहे. तर ही एक तेजस्वी परंपरा, आपलं एक वैभव आहे. आणि मी प्रसाद महाराजांनाही त्यासाठी धन्यवाद देतो की त्यांनी ज्या तळमळीने ही जी परंपरा आहे या परंपरेची खूप तळमळीने सेवा केली आहे. या परंपरेला आणखी मोठं करायचा प्रयत्न केला आहे. या परंपरेला आणखी भव्य दिव्य करायचा प्रयत्न महाराजांनी केला आहे. आणि भविष्यातील महाराजांचे जे संकल्प आहे, मला असं वाटतं आणखी हे कार्य भव्य दिव्यतेकडे प्रवास करतं आहे. आणि महाराजांना परमेश्वराने ती क्षमता दिली आहे. महाराज हे सहजतेने करू शकतात. मला असं वाटतं 10 गादीपतींची प्रेरणा, 10 गादीपतींची ऊर्जा, 10 गादीपतींचे आशीर्वाद 11व्या गादीपतींना मिळाले आहेत. आणि फक्त एकटे महाराज नाही तर 11 गादीपती हे कार्य पुढे नेत आहेत. ती तेजस्विता, ती भव्यता लहान मोठ्या सर्व कार्यक्रमात आपल्याला दिसून येते. मला असं वाटतं की महाराजांचं ते मोठंपण आहे की थोडं हवा आली आणि सभामंडप किंवा यज्ञमंडप पडला वगैरे. परंतु मला असं वाटतं की देवानी आपली परीक्षा बघितली की आपली क्षमता किती आहे हे दाखवून देण्यासाठी मला वाटतं ते सगळे प्रकार घडले. अन्यथा कारण आपल्याही लक्षात आलं नसतं 48 तासात संपूर्ण आयोजन परत उभं राहील हे आपल्यालाही लक्षात आलं नसतं. परंतु 48 तासातही आपण एवढं मोठं आयोजन परत उभं करू शकतो, तेवढी क्षमता
या संस्थांमध्ये आणि संस्थांच्या सेवेकऱ्यांच्यामध्ये आहे हे लक्षात आणून देण्यासाठी मला वाटतं ही परमेश्वराने एक संधी दिली किंवा जे घडलं ते परमेश्वरी इच्छेने घडलं. तर मी कारण ह्या संस्थांची क्षमता तशीच भव्य दिव्य आहे आणि तेच जनजागृतीचं धर्मजागृतीचं कार्य या संस्थांनी आजपर्यंत केलं आहे. म्हणून मी या दिव्य अशा परंपरेला मी प्रणाम करतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा सद्गुरूंची आवश्यकता आहे. नक्कीच ही जी परंपरा आहे समाधी द्विशताब्दी महोत्सव, नक्कीच एवढी ही सद्गुरूंची जी दिव्य परंपरा, अखंड दिव्य जी ज्योतीसारखी जी परंपरा अखंड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. नक्कीच ही आपल्या प्रत्येकाचा उद्धार करणारी परंपरा आहे. फक्त या परंपरेशी जोडून घेणं, या परंपरेचा आशीर्वाद प्राप्त करणं आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. सद्गुरूंचे आशीर्वादच असतात ते आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करतात, अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातात, अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातात. एके दिवशी एक पोपट संतांचं कीर्तन प्रवचन सुरू असताना तिथं नामसंकीर्तन सुरू होतं. जसं महाराजांनी पूर्वी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये कितीतरी कोटींचे जाप आपल्या प्रत्येकाकडून करून घेतले. मला असं वाटतं की लाखात तर मी ऐकलंच नाही, आतापर्यंत जे नामजप झाले ते कोटीच्या घरातच महाराजांनी आपल्याकडून करून घेतले. तर असंच नामजप सुरू असताना, राम राम नामजप सुरू असताना पोपटाने ते ऐकलं आणि पोपटही राम राम म्हणायला सुरुवात करतो. त्या पोपटाचं राम राम म्हणणं त्या पंडितजींना आवडतं. पंडितजी तो पोपट ठेवून घेतात. एक सेठजी कायम त्या आश्रमात यायचे. सेठजींना पोपट आवडल्याने सेठजींना तो पोपट पंडितजींनी दिला राम राम म्हणायचा म्हणून. ते सेठजी एका राजाकडे गेले असताना त्या राजाला पोपटाची गोष्ट सांगितली. मग राजा म्हणतात तो पोपट मला दे. जेव्हा सेठजींनी पोपट घेतला तेव्हा तो एका पिंजऱ्यात ठेवला. राजांना पोपट दिल्याने राजांची पत्नी भगवत भक्त होती. माझ्या पत्नीला राम म्हणणारा पोपट जास्त आवडेल म्हणून तो पोपट राजाने राणीला सप्रेम भेट दिला. राणीने सोन्याच्या पिंजऱ्यात त्या पोपटाला ठेवलं. आधी साध्या पिंजऱ्यात होता, मग सेठजीने चांदीच्या पिंजऱ्यात ठेवल्या, मग आता राणीने सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवला. तर सोन्याच्या पिंजऱ्यात राणीने ठेवून राणीने कथेचं आयोजन केलं. पंडितजी कथा करायला तिथं यायचे आणि जेव्हा पंडितजींनी म्हटलं की राम म्हटल्याने आपण बंधनमुक्त होतो, राम कहने से हम बंधनमुक्त हो जाते हैं, पोपट म्हणायचा ये पंडित झूठ बोलता है. आता सर्वांच्या समोर झालेला अपमान पंडितजींना सहन नाही झाला. पंडितजी आपल्या गुरूंकडे गेले. गुरूंना सांगितलं की एक पोपट आणलाय राणीने. मी म्हटलं की राम नाम से बंधन छूट जाते. तो पोपट म्हणतो पंडित झूठ बोलताय. तो पंडितांनी गुरूंना विचारलं की तो पोपट असं का म्हणतो. तेव्हा गुरूंनी सांगितलं मला त्याची भेट घेतली पाहिजे पोपटाची एकांतात गुरूंची पोपटाची भेट करून दिली. गुरूंनी विचारलं तू असं का म्हणतो की पंडित झूठ बोलताय, राम नाम से तो बंधन छूट जाते है. पोपटाने सांगितलं म्हणे गुरुजी मी जेव्हापासून राम म्हणायला लागलो मी बंधनात अडकलो. मी राम म्हटलं नसतं तर कोणी मला पिंजऱ्यात बंद केलं नसतं. आधी साध्या पिंजऱ्यात राम म्हणतो म्हणून मग पिंजरा बदलला चांदीचा, पण पिंजऱ्यातच अडकलो. आणखी सोन्याचा पिंजरा. उलट मी जास्त बंधनात अडकत गेलो जेव्हा मी राम म्हटलं. अरे म्हणे त्याचं कारण आहे, तू राम म्हटलं तरी पिंजऱ्यात अडकला. आता मी तुला मार्ग देतो. आता जेव्हा कथा सुरू होईल तेव्हा मरायचं नाटक कर, बेशुद्ध पडायचं नाटक कर. म्हणे ठीक आहे. परत राणी घेऊन गेली. कथा सुरू झाली. कथा सुरू असताना राणीला पण सवय होती की पंडित जेव्हा म्हणतील राम नाम से बंधन छूट जाते तेव्हा पोपट काय म्हणणार, पंडित झूठ बोलताय. आपलं चांगल्याकडे कमी वाईटाकडे जास्त लक्ष असतं. राणीचं तसंच होतं. राणी पंडितजींना ऐकण्यापेक्षा त्या पोपटाचा आवाज ऐकायला जास्त आवडत होतं. पण आज पोपट बोलला नाही. कथा आटोपली. पोपटाला बघायला गेली. आज पोपट बोलत का नव्हता, बेशुद्ध पडलाय. दरवाजा उघडला तेवढ्यात पोपट
उडाला. उडताना पोपट मात्र राणीला संदेश देऊन गेला की सद्गुरू मिले तो बंधन छूटे, की जेव्हा सद्गुरूंची प्राप्ती होते तेव्हा बंधनातून आपण मुक्त होतो. म्हणून फक्त आपल्याला राम म्हणता आलं, आपण राम म्हणत असलो, आपण परमेश्वराची भक्ती करत असलो तरीसुद्धा आपल्याला सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचं मार्गदर्शन आवश्यक असतं. त्याशिवाय आपल्याला गती पार करता येत नाही, त्याशिवाय बंधनमुक्त आपल्याला होता येत नाही, त्याशिवाय जीवनाच्या कल्याणाचा मार्ग आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून फक्त राम म्हणणं महत्त्वाचं आहेच आहे, परंतु विशेष अशा तपस्वी परंपरेत असलेल्या सद्गुरूंचा आशीर्वादही तेवढाच आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. सर्व संतांनी यासाठी प्रमाणं पण दिली आहेत संतांच्या बद्दल, आणि सद्गुरू वाचोनी सापडेना सोय वगैरे. म्हणून अशी ही परंपरा आपल्या परिसरात आहे, आपल्या जिल्ह्यात, आपल्या खानदेशात, आपल्या भारतात आहे. हे आपल्या सर्वांचं वैभव आहे. हे वैभव आणखी द्विगुणित व्हावं, आणखी भविष्यात वाढावं अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आदरणीय श्रद्धेय प्रसाद महाराजांना मी प्रणाम करतो. या दिव्य परंपरेला मी प्रणाम करतो ज्यांनी ही परंपरा कायम ठेवली. कारण ही परंपरा कायम ठेवणं, या परंपरेची नियम मला स्वतः सगळे माहिती आहेत. त्या नियमांचं पालन करत त्या लक्ष्मण रेषेत राहून ही परंपरा चालवणं, मग ते वारीची परंपरा, पायी जाणं, पायी येणं, चातुर्मास, पूर्ण भारतभर भ्रमण करणं, दररोज फिरणं, आणि ह्या संपूर्ण फिरस्ती असताना नियमांचं पालन करत प्रवास करणं वगैरे फार कठीण आहे. आपल्याला एक दिवस जे जमणार नाही ते वर्षभर महाराज पालन करत असतात. या दिव्य परंपरेला, त्यांच्या या साधनेला ते बोलतात कमी प्रसाद महाराज, परंतु मला असं वाटतं जे बोलतात कमी, मी बघितलं आहे ते करतात जास्त. त्यांची कृती त्या मानाने जास्त असते, आणि तशी बोलायची महाराजांनी मला तरी वाटतं फार गरज नाही. त्यांच्या कृतीनेच ते बोलतात, त्यांच्या स्वभावाने ते बोलतात, या परंपरेचं पालन करून ते बोलतात, करून दाखवतात. म्हणून आणि जो करून दाखवतो, मला असं वाटतं तिथे जास्त काही बोलायची आवश्यकता नसते. म्हणून महाराजांचं जीवनच आपल्या प्रत्येकासाठी एक उदाहरण आहे. ते त्यांच्या कृतीतूनच आपल्या प्रत्येकाशी बोलत असतात. मला असं वाटतं ते बोलायचा वेळ करायला देतात. महाराजांना मी प्रणाम करतो. आणि भविष्यातही मी जे ऐकलं की इथे ऑपरेशन पण होतील, इथे डोळ्यांची पण तपासणी होणार, इथे रक्तदान शिबिर पण होणार, आणखी काय पाहिजे? हे फक्त एक संतच करू शकतो, एक साधूच करू शकतो, एक आध्यात्मिक व्यक्तीच हे सगळं करू शकतो. इथे धर्मासाठी पण, देशासाठी पण, इथे आध्यात्मिक पण आणि विज्ञानासाठी पण कार्य होतं आहे. आणि हे विचारधारा महाराजांची आहे. महाराजांच्या विचारधारेला मी प्रणाम करतो आणि उपस्थित आपण सर्वांना अभिवादन करतो. मंचावर विराजमान सर्व संतांना प्रणाम करतो. धन्यवाद स्वामीजी.